आजकालच्या तरुणाईला जणू सोशल मीडियाचं व्यसनच लागलंय। याच सोशल मीडियावर त्यांचे स्टेटस शेअर होतात, सुखदुःख व्यक्त होतात, एकमेकांना शुभेच्छा देतात, एकमेकांशी मैत्री करतात, सोशल मीडियावर एकमेकांशी शत्रुत्वही पत्करतात। सोशल मीडियावरील ओळखीतून सुरुवातीला चॅटिंगचं प्रकरण तर कधी डेटिंग पर्यंत जाऊन पोहोचतं हे कळतच नाही। मात्र हा प्रकार किती धोकादायक ठरू शकतो, एखाद्याचं कसं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं तेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहता एलएस मराठी। सोशल मीडियावरील फेक प्रेमाचा भयानक शेवट झाला। पालघरमध्ये महिलेची लाखोंची फसवणूक आणि शारीरिक शोषण करणाऱ्या आरोपीला पुण्यातून बेड्या ठोकण्यात आल्या। पण या प्रकरणाची सुरुवात आणि शेवट कसा झाला हेही सविस्तर पाहूयात। सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करून प्रेमाचं नाटक रचत एका महिलेची आर्थिक आणि शारीरिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पालघरमध्ये उघडकीस आला। बीड जिल्ह्यातील एका तरुणाने हिंदू नाव धारण करून इंस्टाग्रामवर बनावट खातं उघडलं, पीडितेशी लग्न केल्याचा बनाव रचला आणि सुमारे 2.5 लाख रुपये उकळले। इतकंच नव्हे तर आरोपीच्या पत्नीनेही या गुन्ह्यात सामील होऊन पीडितेकडे खंडणी मागितल्यानं खळबळ माजली। केळवे सागरी पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपीला पुण्यातील वाघोली परिसरातून अटक केली। मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील मुख्य आरोपी राजू सिकंदर शेख यानं इन्स्टावर अजय म्हस्के या नावाने एक बनावट प्रोफाईल तयार केलं। या अकाउंटच्या माध्यमातून त्यानं पालघर जिल्ह्यातील एका 29 वर्षीय महिलेशी संपर्क साधला। स्वतःची खरी ओळख लपवून त्यानं पीडितेशी जवळीक वाढवली। हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। आरोपीने पीडितेला लग्नाचं आमिष दाखवून विश्वासात घेतलं। पीडितेचा पूर्ण विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीनं त्याला एका मंदिरात नेलं। तिथं हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे लग्न केल्याचा बनाव रचला। लग्नानंतर 6 महिन्यांपासून तो पीडितेसोबत पती पत्नीसारखा राहत होता। या काळात त्यानं पीडितेचं शारीरिक शोषण केलं। लग्नाच्या नावाखाली आणि विविध घरगुती अडचणींची कारणं सांगून त्यानं पीडितेकडून वेळोवेळी सुमारे 2,45,000 रुपये उकळले। या कथेला तेव्हा कलाटणी मिळाली जेव्हा आरोपीची खरी ओळख समोर आली। पीडितेनं जेव्हा आरोपीकडे पैशांचा जाब विचारला तेव्हा त्यानं तिला धमकावण्यास सुरुवात केली। धक्कादायक बाब म्हणजे आरोपी राजू शेख याच्या पत्नीनंही या फसवणुकीत त्याला साथ दिली। आरोपीच्या पत्नीनं पीडितेचे काही खासगी अश्लील फोटो आणि व्हिडिओ मिळवले। हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देत तिनं पीडितेकडे 2 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली। सततच्या मानसिक आणि आर्थिक छळाला कंटाळून पीडितेनं अखेर केळवे सागरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आपली आपबीती सांगितली। पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीनं गुन्हा दाखल केला। तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी पुण्यातील वाघोली परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पालघर पोलिसांनी तातडीनं एक पथक पुण्याला रवाना केलं आणि सापळा रचून राजू सिकंदर शेख याला अटक केली। पोलिसांनी आरोपीला पालघर न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणात फसवणूक, बलात्कार, खंडणी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपीच्या पत्नीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। आमच्याकडे केळवा पोलीस स्टेशनला एक 32 वर्षीय महिला आहे। तिने घटना रिपोर्ट केली होती। इंस्टाग्रामवरती एका इसमाने तिच्यासोबत ओळख केली। त्याच्यानंतर लग्न करतो म्हणून तो केळवा या ठिकाणी भेटायला आला। त्याच्यासोबत 4 दिवस एकत्र राहिल्यानंतर 2026 मध्ये आपण लग्न करू असं म्हणून तो निघून गेला होता। नंतर तो अहिल्यानगरला गेला। अहिल्यानगरवरती गेल्यानंतर महिलेला माहिती समजली की त्याचं आधीच लग्न झालेलं आहे आणि त्याने अजय म्हस्के नाव सांगितलेलं होतं, पण त्याचं नाव अजय म्हस्के नसून तो वेगळं खोटं नाव सांगितलं आहे असं तिला समजलं होतं। त्याच्यावरून तिने तक्रार दिली। तक्रार दिल्यावरून त्याची आयडेंटिटी वगैरे रिव्हील करून तो मूळचा वडवली जिल्हा बीड येथला इसम असून त्याचं टेक्निकल एनालिसिसवरून त्याचं लोकेशन्स काढून मग त्याला आम्ही पुण्यामधून छापडा रचून त्याला अरेस्ट केलेलं आहे। तुर्तास गुन्ह्याचा तपास चालू आहे। सध्याचा जो सदर प्रकार आहे हा प्रकार काय आहे याबाबतचा सखोल तपास झाल्यानंतर याच्यात निष्पन्न पाहूया कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तर आणखी कोणी आरोपी आहेत का यामध्ये? सध्या तरी तपास प्राथमिक स्तरावरती आहे। याच्यात आणखी काय कोणी असल्यास पण त्यांच्यावरती पण कायदेशीर कारवाई होईल। सध्या या अगोदर त्यांनी काही मुलींना अशा पद्धतीने फसवणुकीचा काय प्रकार समोर येते? तुर्तास तरी अजून असं काही निष्पन्न नाही, परंतु आमच्या पीसीआर कस्टडीमध्ये आरोपी आहेत आणि त्याची इंट्रोगेशन्स वगैरे चालू आहे। तसं अजून कुठलीही बाब तशी निष्पन्न झालेली नाही। या घटनेनं पुन्हा एकदा सोशल मीडियावरील असुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला। अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना त्यांची सत्यता पडताळल्याशिवाय वैयक्तिक माहिती किंवा आर्थिक व्यवहार करू नये असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं। लव जिहाद किंवा धार्मिक ओळख लपून होणाऱ्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर हा तपास अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी।